श्रोते हो नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत सुनील गोबुरे लिखित लेप ही लघुकथा. पंढरपूरला निघालेली आषाढी एकादशी स्पेशल बस गावच्या बस स्टँडच्या 1 नंबरच्या फलाटावरून निघायच्या बेतात होती. कंडक्टरने डबल बेल दिली. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल चा गजर झाला आणि बस ड्रायव्हरने स्टार्टर मारला. तेवढ्यात सदू परिटाची पोरगी लंगडत पळत बसकडे येताना दिसली. तसं कोणीतरी ओरडलं, अरे सदूची येशू येऊ राहिली जणू, कंडक्टर गाडी थांबवा. जन्मता पायाने अधू असलेली 12 वर्षांची ऐश्वर्या लंगडत धापा टाकत कशीबशी बसपर्यंत पोहोचली. खिडकीतून बघत तिने हाक दिली, सखाराम काका. गच्च भरलेल्या बसमध्ये देखील आपल्या शेजारी राहणाऱ्या सदूच्या येशूची आलेली हाक ऐकून तांबटाचा सखाराम चटकन खिडकीशी आला व हसत तिला विचारलं, का गं पोरी, यायचं का पंढरपूरला? तुझ्या बापाला सरप्राईज का काय ते देऊ तिकडं जाऊन. नाही, मी नाही येणार काका, फक्त ही डबी द्या आमच्या पप्पाला. खिडकीला हात उंचावत आपल्या हातात घट्ट धरलेली डबी ऐश्वर्याने सखारामच्या हातात दिली. काय हाय ह्यात? डबीकडे पाहत सखारामने विचारलं. रानातल्या औषधी पाल्याचा लेप आहे. गेल्यावर आमच्या पप्पाच्या पायाला लावा. पायाची साल्टं निघाली असतील त्याच्या, पालखीबरोबर चालून चालून. असं होय, बरं बरं, पंढरपूरला पोचून तुझ्या बाला मी स्वतःच्या हाताने ह्यो लेप लावतो बरं का, सखाराम प्रेमानं तिला म्हणाला. कंडक्टरने डबल बेल दिली. खिडकीत बसलेला पाटलाचा मैपती हे सारं कौतुकानं पाहत होता. त्यानं गमतीनं ऐश्वर्याला विचारलं, अगं येशू, तुझ्या पप्पाला भेट दिलीस आणि आमच्या विठ्ठलाला काय भेट नाही का? ड्रायव्हरने बस पुढे घेतली तशी येशू आपले हात जोडत मैपतीला म्हणाली, काका, माझा पप्पाच माझा विठ्ठल हाय. श्रोते हो, कथा आवडली असल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे. धन्यवाद.